नमस्कार मंडळी. काही महिन्यांपूर्वी माझी जिवलग मैत्रीण विनया माझ्याकडे आली होती. तिचा भाऊ प्रसाद पण न्यू जर्सीमध्ये राहतो. तिला घेऊन प्रसाद आणि प्रसादची दोन्ही मुलंही आली होती. 22 वर्षापासूनची आमची मैत्री आहे. आम्ही लग्नाच्या आधी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होतो. 2005 साली तिचं लग्न झालं आणि 2006 साली माझं लग्न झालं. लग्नानंतर अर्थातच भेटी कमी झाल्या, पण फोन मात्र असायचा. त्यानंतर ती लंडनला गेली आणि मी अमेरिकेला आले आणि हळूहळू फोनही कमी व्हायला लागले. सध्या ती स्वीडनला असते, पण ती तिच्या भावाकडे प्रसादकडे येणारे म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला होता की फायनली ती इथे अमेरिकेत मला भेटणार आहे. आणि तिच्या दोन्ही भाच्यांना कार्लाला पण भेटायचं होतं. त्याच्यामुळे आल्या आल्या ते कार्ला बरोबर खेळायला लागले आणि आम्हाला दोघींना इतक्या वर्षांनी भेटून प्रचंड आनंद झाला होता. मुलांचं आल्या आल्या कार्लाशी छान बॉन्डिंग झालं आणि कार्लाला पण खूप छान वाटत होतं की तिच्याशी खेळायला कोणीतरी लहान मुलं आली आहेत. मी मुलांसाठी पास्ता बनवला होता आणि विनयाला मात्र पाणीपुरी खायची होती, म्हणून मी मस्तपैकी चटपटीत पाणीपुरीचा बेत केला होता. विनया पहिल्यापासूनच खूप हसरी आणि आमची मैत्री झाल्यापासून तिचा माझ्यावर प्रचंड जीव. तिने स्वीडनवरून येताना स्वीडनची चॉकलेट्स आणि माझ्यासाठी एक मस्त ब्युटी गिफ्ट सेट आणला. खरं तर आमच्या मैत्रीमध्ये इतकी औपचारिकता नाहीच आहे. पहिल्यापासूनच आमची मैत्री अगदी निखळ, कसलेच हेवे दावे नाहीत. आता इतके वर्ष आम्ही भेटलो नाही, फोनही क्वचितच होतात, पण तरी पण आमच्या आयुष्यात काय चाललं आहे याची एकमेकींना व्यवस्थित माहिती असते. खूप दिवस फोन झाला नाही तर अगं काय बरी आहेस ना, व्यवस्थित आहे ना सगळं, अशी काळजी व्यक्त केली जाते. कधीच असं होत नाही की आम्ही एकमेकींशी का ग फोन नाही केलास म्हणून भांडलोय. फोन नाही आला म्हणून कशात तरी बिझी असेल बरं का. हे समजून घेणारं माझ्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे विनया. तसं मी कोणाला फोन करण्याच्या बाबतीत जरा आळशीचे, पण कधीही माझ्यावर न रागवता फोनवर हसऱ्या आवाजात विनया मला विचारते, अगं काय कुठे गायब आहेस, एक फोन नाहीये तुझा, बरी आहेस ना. हे ऐकल्यानंतर खरं सांगू त्यावेळेला इतकं छान वाटतं. तेव्हाचे मी आभारच मानते की अशी मैत्रीण मला दिली. माझ्याबरोबरच माझ्या अगदी आजीपासून मुलांपर्यंतची आपुलकीने चौकशी करणारी विनया माझ्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. अशी मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आम्ही सगळ्यांनीच हा एकत्र वेळ खूप एन्जॉय केला. जुन्या आठवणींना उजाळा दिला, खूप गप्पा मारल्या, अगदी गॉसिपिंगही केलं आणि पुढच्या वेळेला आल्यानंतर तिच्याकडनं माझ्याकडे 4 दिवस राहायला यायचं प्रॉमिस घेऊनच मी तिला सोडलं. अशी एखादी मैत्रीण किंवा मित्र तुमच्या आयुष्यात आहे का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.